आता हा क्वेश्चन नंबर 16 आपल्याला वाचताना बघून वाटू शकतो की किती मोठा आहे, पण एकदम सोपा क्वेश्चन बघा काय म्हटलंय. पी स्टेटमेंट दिलंय अ मॅन इज अ जज. क्यू स्टेटमेंट दिलंय अ मॅन इज ऑनेस्ट. S1 आहे इफ अ मॅन इज अ जज देन ही इज ऑनेस्ट. अ मॅन इज अ जज का आहे? पी आहे. ही इज ऑनेस्ट का आहे रे? क्यू आहे. इफ पी देन क्यू म्हणजे काय झाला हा? पी इम्प्लाइज क्यू. इफ अ मॅन इज अ जज अगेन हा झाला पी. देन ही इज नॉट ऑनेस्ट. नॉट ऑनेस्ट म्हणजे काय झालं? निगेशन क्यू. म्हणजे हा काय झाला? पी इम्प्लाइज निगेशन क्यू. अ मॅन इज नॉट अ जज. नॉट अ जज म्हणजे काय झाला? निगेशन पी. और ही इज ऑनेस्ट. ही इज ऑनेस्ट म्हणजे क्यू. अ मॅन इज अ जज म्हणजे पी अँड ही इज ऑनेस्ट पी अँड क्यू. या चार पैकी कुठले दोन स्टेटमेंट एकमेकांचे इक्वल आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे. बट आपल्याला बाय डिफॉल्ट माहित आहे पी इम्प्लाइड ऑन क्यू इज इक्वल टू निगेशन पी और क्यू. त्याच्यामुळं हे दोन स्टेटमेंट इक्वल आहेत. दॅट इज S1 अँड S3 दीज टू आर इक्वल. ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 17. If -7 is an integer, then under root -7 is a complex number. -7 is an integer एक स्टेटमेंट आहे. याला आपण स्टेटमेंट P असं म्हणू. अंडर रूट -7 इज अ कॉम्प्लेक्स नंबर हा आपल्याकडे दुसरा स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटला आपण काय म्हणू? क्यू स्टेटमेंट म्हणू. S1 काय होईल बघा? इफ P then Q. S1 is equal to P implies Q. -7 is not an integer. -7 is an integer P. -7 is not an integer म्हणजे काय झालं? निगेशन P और निगेशन P और अंडर रूट -7 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. सेम स्टेटमेंट आहे Q. हा काय झाला? S2 इज निगेशन P और Q. आपल्याला बाय डिफॉल्ट बाय डेफिनेशन माहित आहे P इम्प्लाइज Q चा अर्थ होतो निगेशन P और Q. त्याच्यामुळे S1 अँड S2 हे दोन्ही काय आहेत? सेम आहेत किंवा इक्विव्हॅलंट आहेत. आपल्याकडे ऑप्शन सी आहे. देअरफॉर ऑप्शन सी इज दी राईट आन्सर. पुढचा जो क्वेश्चन 18वा आहे एवढा अलगद पाला पाचोळा क्वेश्चन आहे बघा. काय म्हणतंय? निगेशन ऑफ द स्टेटमेंट आपल्याला विचारलंय. आपल्याला हे स्टेटमेंट दिले 3 + 6 > 8 याला आपण काय म्हणू? पी. या ठिकाणी आहे अँड 2 + 3 < 6 याला काय म्हणू आपण? क्यू. पी अँड क्यूचं आपल्याला निगेशन घ्यायचंय. निगेशन घ्यायचंय कम्प्लीट ब्रॅकेटचं काय होऊन जाईल? निगेशन ऑफ पी काय होईल रे? निगेशन पी. अँडचा निगेशन और क्यूचा निगेशन निगेशन क्यू. आता निगेशन पी म्हणजे याचं उलट स्टेटमेंट लिहायचं, ऑपोजिट लिहायचं. 3 + 6 > 8 चं ऑपोजिट काय होणार? 3 + 6 < <= 8 मध्ये और आपण ॲज इट इज लिहिलाय. निगेशन क्यू म्हणजे याचा उलट काय होऊन जाईल? 2 + 3 < <= 6. असं कुठं आहे बघा आपल्याकडं? ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. फुकट मार्क्स आहेत सीईटीला. क्वेश्चन नंबर 19 तर त्याच्यापेक्षा सोपा. दुसरीचा क्वेश्चन विचारलाय तुम्हाला 12वी नंतर होणाऱ्या सीईटीच्या एक्झाम मध्ये. पी स्टेटमेंट दिले इट इज रेनिंग. क्यू स्टेटमेंट दिले इट इज प्लेझंट. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ इट इज नायदर रेनिंग नॉर प्लेझंट. नायदर रेनिंग नॉर प्लेझंट म्हणजे नॉट रेनिंग अँड नॉट प्लेझंट. मला सांगा रेनिंग म्हणजे पी आहे. नॉट रेनिंग म्हणजे काय असेल? निगेशन पी. अँड दिलाय. नॉट प्लेझंट म्हणजे निगेशन क्यू. निगेशन पी अँड निगेशन क्यू आपल्याकडे आहे ऑप्शन सी. क्वेश्चन सुरू होण्याच्या अगोदरच संपला बघा. हा 20वा क्वेश्चन मित्रांनो चॅलेंज लावून आपण 40 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू आणि मगच 20वा घेऊ. टाइम स्टार्ट्स नाउ. क्वेश्चन म्हटलंय द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ पी और क्यू इम्प्लाइज ऑन आर इज. जर आपल्याकडे पी इम्प्लाइड क्यू असेल याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होतो? निगेशन क्यू इम्प्लाइड ऑन निगेशन पी. याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होणार मग? निगेशन आर इम्प्लाइड ऑन निगेशन हा पहिला ब्रॅकेट. निगेशन आर ॲज इट इज ठेवा. या ठिकाणी इम्प्लाइड पण ॲज इट इज ठेवा. या इम्प्लिकेशनला ॲज इट इज ठेवू कारण चारही ऑप्शन मध्ये आपल्याला इम्प्लिकेशन दिसतंय. हा निगेशन आपण याच्यावरती अप्लाय करू. काय होऊन जाईल बघा बरं? निगेशन ऑफ पी म्हणजे निगेशन पी ऑरचा निगेशन अँड आणि निगेशन ऑफ क्यू म्हणजे निगेशन ऑफ क्यू. हा एका ब्रॅकेटमध्ये. या ठिकाणी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ आर. निगेशन आर इम्प्लाइड ऑन निगेशन पी अँड निगेशन क्यू. कुठं आहे आपल्याकडं? ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. घडीमध्ये चेक करा मित्रांनो. 40 सेकंदाच्या अगोदर आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. जे क्वेश्चन्स आपण कमी वेळामध्ये सॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये जो उरलेला वेळ आहे तो बाकी क्वेश्चन्सला आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी द्यायचा आहे.
ही टेक्निक यूज करायचंय सीईटी मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी. माझी अशी अपेक्षा आहे की ज्यांनी माझ्याकडून मॅथ्स शिकलंय त्या पोरांनी सीओपी मध्ये बेंच टाकला पाहिजे. लेट्स गो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.